नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण संडे स्पेशल बटाटा पराठा बनवणार आहे। त्यासाठी बटाटे शिजून झालेले आहेत, कुकरला लावले होते। आता थंड करून घेऊया आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। आता मॅश करून घेऊया आपण। आता त्यामध्ये आपण मीठ मिरची लसूणचा खरडा टाकून दिलेला आहे, थोडासा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकून दिलेला आहे। थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा जराही वापरला नाही आणि त्यात थोडंसं ओवा कुस्करून टाकलेला आहे। अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि चपातीला पीठ मळतो आपण तसंच मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे। पिठाचा चांगला गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपण 10-15 मिनिटे झाकून ठेवून देऊया। 10-15 मिनिटे झालेले आहेत। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण थोडासा कांदा टाकून देऊया आणि कोथिंबीर टाकून देऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत पराठे बनवण्यासाठी। चला आता चपाती लाटून घेते। त्यावरती आपण हे बटाट्याचं मिश्रण पसरून देऊया। आता त्यावरती पुन्हा एक चपाती ठेवूया। सर्व बाजूने आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर पॅनवरती आपण टाकून देऊया। पॅन पण गरम झालेला आहे। असा तुपातला पराठा आपल्याला खायचा आहे, मस्त बटाटा पराठा। पॅनला सर्व तूप लावून घेतलेलं आहे। आता पराठा टाकून दिलेला आहे आपण त्यावर। तर पलटी करून घेऊया। असा खरपूस भाजायचा आहे आपला पराठा। वरतून पण तूप लावून घेऊया। अशा प्रकारे बघा आपले पराठे तयार झालेले आहेत। खूप मस्त पराठे तयार झालेले आहेत। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुपामधील पराठा संडे स्पेशल।